उद्या कदाचित तुमच्या बायकोने हा प्रश्न विचारला तर प्लीज वाईट वाटून घेऊ नका, कारण ती काही चुकीचं विचारत नाहीये. विचार करायला लावणाऱ्या आणि मनाला भिडवणारा तिचा फक्त एकच प्रश्न. देह माझा हळद तुझ्या नावाची, हात माझा मेहंदी तुझ्या नावाची, भांग माझा सिंदूर तुझ्या नावाचं, माथा माझा बिंद्या तुझ्या नावाची, नाक माझे नथ तुझ्या नावाची, गळा माझा मंगळसूत्र तुझ्या नावाचं, मनगट माझे बांगड्या चुडा तुझ्या नावाचा, पाय माझे जोडी तुझ्या नावाची. वटपौर्णिमेचे व्रत माझे आणि आयुष्याचे वरदान तुला. वडीलधाऱ्यांचे पाया पडते मी आणि अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद मात्र तुला. घराची काळजी घ्यायची मी आणि दरवाजावर प्लेट तुझ्या नावाची. नाव माझे आणि ओळख मात्र तुझ्या नावाची. इतकंच काय तर उदर माझे, रक्त माझे आणि दूधही माझे आणि मुलं तुझ्या नावाची. तक्रार नाही आणि प्लीज रागावूही नकोस. अतिशय नम्रपणे एक प्रश्न विचारते, तुझ्याकडे काय आहे रे माझ्या नावाचं? आई बाबा मित्रमैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी. आता तिची मन सांभाळण्याची कोणाची जबाबदारी? अनोळखी कुटुंबात इतकी ती एकरूप होते की स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरून जाते. अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का? तिच्या मनाचा थोडा तरी विचार करशील का? सुट्टीत एखाद्या आपणहूनच एकटीलाच फिरायला ने. मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे. भाजीत मीठ नसते तरी हसून वेळ मारून ने. स्वयंपाकाला कधीतरी कौतुक भरले शब्द दे. वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे. वादात स्वर उंचावतास तूच जरा समजून घे. झोपताना ठोकतून तिला आधाराची कुशी दे. पुरुष प्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे. हातात हात घेतलास लग्नात आता खरी साथ दे. नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे. अशी काहीशी साथ दे, मित्रत्वाचा हात दे.